घर घेणाऱ्या ग्राहकांचं हित जपण्यासाठी आणि बिल्डरांना लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं स्थावर मालमत्ता नियमन आणि विकास म्हणजेच रेरा कायदा आणला। हा कायदा राज्यात लागू करण्यासाठी राज्य सरकारनं काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या असून काही काढून टाकण्यात आलेले आहेत। या नव्या रेरा कायद्याच्या नियमांचा मसुदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केलाय, त्यावर सूचना आणि हरकती मागवल्या आहेत। या प्रस्तावित कायद्यात घर आरक्षित करताना बांधकाम व्यावसायिकांना तब्बल 40% रक्कम घेता येणार आहे। यापूर्वी ती केवळ 10%च होती। या तरतुदीला अनेकांनी विरोध दर्शवलाय, तर हा मसुदा इंग्रजीत प्रसिद्ध केल्यामुळे आणि हरकती नोंदवण्यासाठी केवळ 15 दिवसांची मुदत दिल्यामुळे पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केलाय। मराठीतही कायद्याचा मसुदा प्रसिद्ध करावा, तसंच सूचना आणि हरकतींसाठीची मुदत वाढवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। दरम्यान रेरा कायद्याचा मसुदा मराठीत प्रसिद्ध झाला नाही तर या विषयावर आंदोलन करणार असल्याचं मनसेनं सांगितलंय। एकंदरीत घर घेणाऱ्या सामान्य माणसाच्या हितासाठी हा कायदा केल्याचा राज्य सरकारचा दावा आहे, मात्र या कायद्याचे नियम बनवताना राज्य सरकारनं बिल्डर धार्जिणी भूमिका घेतली आहे का अशी शंकाही व्यक्त केली जाते। नवीन जे रेरा कायदा आलाय त्याच्यामध्ये आत्तापर्यंतची पद्धत अशी होती की बिल्डरनी इमारती करता बुकिंग किती घ्यावं तर 10% घ्यावं। आता नवीन कायद्याप्रमाणे ते शिथिल करून 40%पर्यंत बिल्डरांनी पैसे घ्यावेत अशी काहीतरी तरतूद केल्याचं ऐकिवात आहे। मी सविस्तर त्याचं वाचलेलं नाही, पण वृत्तपत्रातून जे वाचतोय ते फार भयानक आहे। 10% ॲडव्हान्स घेऊन देखील बिल्डर लोकांना फसवतात, तर 40% ॲडव्हान्स जर बिल्डर घेऊन जर पळून गेला तर ज्याचे पैसे गेले ते कसं काय रिकवर करता येईल हे मला कळत नाही। त्यामुळे हे असं 40% बिल्डरला ॲडव्हान्स घेण्याची मुभा देणं योग्य नाही असं मला वाटतं। फक्त इंग्रजीमध्ये हा मसुदा प्रसिद्ध करून त्याच्यावर हरकती सूचना मागणं आणि त्यासाठी 15 दिवसाचा वेळ देणं हे पूर्णतः चुकीचं आहे। म्हणूनच आमची राज्य शासनाकडे अशी मागणी आहे की आधी हे नियम मराठीतून प्रसिद्ध करावेत, लोकांना त्याची पुरेशी माहिती होऊ द्यावी, कारण याचा पुढे त्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे। त्यांच्या फ्लॅट खरेदीवर, त्यांच्या फ्लॅटमध्ये झालेल्या फसवणुकीवर, त्या संदर्भात मिळवण्याच्या न्यायावर याचा परिणाम होणार आहे। त्याच्यामुळे हे नियम आधी मराठीतून प्रसिद्ध करावेत। नेमका कोणत्या तरतुदींना विरोध आहे ते पाहूया। विकासकांना 40% रक्कम घेण्याची मुभा आहे। जात धर्म न मानण्याची तरतूद राज्यानं काढली। व्यावसायिकांसाठी प्रति चौरस मीटर केवळ 1 रुपये नोंदणी शुल्क। व्यावसायिकांना 3 वर्षांचा आयकर दाखवण्याची गरज। कायद्याचा मसुदा इंग्रजीत असण्याला विरोध। हरकतींसाठी केवळ 15 दिवसांची मुदत देण्यात आली, त्यामुळे अनेक जण नाराज आहेत आणि मसुद्याबाबत पुरेशी जाहिरात करण्यात आलेली नाही, हाही आक्षेप नोंदवण्यात आलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।